गोकुळ सोबत गोकुल। एकीकडे वैशाख वणवा उष्णतेच्या झळा वाढवत असताना याच वणव्यात रस्त्यावरून जाताना पांथस्ताना गुलमोहरचा नेत्रसुखद अनुभव पाहावयास मिळत आहे। अंगाची लाहीलाही करणारा उन्हाचा तडाखा सोसत असताना दुसरीकडे कृत्रिम उपाय म्हणून डोक्यावर विविध प्रकारच्या टोप्या स्कार्फ परिधान करून नैसर्गिक थंडावा शोधण्यासाठी अनेकांची रसवंतीकडे पायपीट आढळते। कोणी यासाठी सावलीत विसावतो तर कोणी थंड पेयांना पोटात ढकलत असतो। मात्र मजल दर मजल प्रवास करत असताना डोळ्याला आणि मनाला सुकावणारा वृक्ष म्हणून गुलमोहर या वृक्षाची नोंद घ्यावीच लागते। वैशाखातल्या रणरणत्या उन्हातही आपलं वेगळेपण जपणारा किंबहुना आपला सवतासुभा निर्माण करणारा हा वृक्ष प्रवाशांना नेत्रसुखद गारवा देऊन भुरळ पाडत आहे। बोरपाडे वारणानगर तसेच बोरपाडे हॉटेल ते बांबोडे रस्त्यावर अशा असंख्य गुलमोहर वृक्षांनी मनावर अनोखं गारुड केलं आहे। 1 मे हा दिवस नुकताच गुलमोहर दिवस म्हणून साजरा करण्यात आला। झाडावर बहरलेली लाल रंगाची फुले वाऱ्याची झुळूक आल्यानंतर ज्यावेळी रस्त्यावर पडतात त्यावेळी रस्त्याचे लाल गालिच्यात झालेले रूपांतर रस्त्याचे सौंदर्य वाढवते। एकंदरीत रस्त्यावरील बहरलेला गुलमोहर पांथस्ताला मनातील हिरवेपण जपण्यास सांगतो एवढं नक्की। न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कुंभोज।